नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्या जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांना आता ई-केवायसी करणं बंधनकारक झालेलं आहे, असं जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जी-आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जेव्हापासून जी-आर निर्गमित झालेला आहे तेव्हापासून भरपूर लाभार्थी हे पोर्टलवरती येऊन आपली ई-केवायसी करण्यासाठी येत आहेत, पण त्यांना भरपूर एरर हे येत आहेत. कारण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की वेबसाईटवरती भरपूर लोड पडल्याच्या नंतर अशा प्रकारचे एरर हे येत राहतात. तर तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही गडबड करायची गरज नाहीये. 2 महिन्याचा कालावधी हा केवायसीसाठी देण्यात आलेला आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही तुमची ई-केवायसी करू शकता. पण तुम्ही आता गडबडीमध्ये ई-केवायसी करायला जाऊन तुम्ही भलतंच चुकीची माहिती देऊ शकता. चुकीची माहिती दिल्याच्या नंतर तुमचे 1,500 मिळणारे हे बंद सुद्धा होऊ शकतात. आता चुकीची माहिती का म्हणतोय? कारण केवायसी करत असताना एक प्रश्न असा ॲड करण्यात आलेला आहे, त्यामध्ये भरपूर जणांना समजत नाहीये की तिथं आपल्याला होय करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका. केवायसी करत असताना जे 3 महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये जातीचा प्रवर्ग आणि खालचे जे 2 प्रश्न आहेत, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला होय सिलेक्ट करायचा आहे का नाही सिलेक्ट करायचा आहे याच्याबद्दल डीपमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला जो 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर असे येणारे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने फॉर्म भरला असाल आणि तुमचं लग्न झालेलं आहे. आता आधार कार्ड तुमच्या मिस्टरांच्या नावाने आहे. अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या मिस्टरांचं नाव देणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आधार कार्डवर जर मिस्टरांचं नाव आलेलं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या मिस्टरांचं नाव इथे द्यायचं आहे. कारण परत जर हे व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, जर व्हेरिफिकेशन होत असताना तुम्ही फॉर्म भरत असताना वडिलांचं नाव असेल आणि आधार कार्डवरती जर पतीचं नाव दाखवत असेल तर तिथं मिसमॅच होऊ शकतं. त्यामुळे आता जे तुम्ही केवायसी करताय तुमच्या मिस्टरांचं जर तुमच्या आधार कार्डवरती नाव असेल तर तुमच्या मिस्टरांचं नाव हे ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजेच मिस्टरांच्या नावाने केवायसी करायचं आहे. तर मित्रांनो, ते ऑप्शन पाहण्या अगोदर आपण केवायसीची प्रोसेस कशी आहे हे आपण थोडंसं डीपमध्ये पाहूया. तर केवायसी करण्यासाठी सिंपली तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करा असं एक ऑप्शन ब्लिंक होताना दिसेल. त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिलं लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. परत खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून सेंड ओ-टी-पी केल्याच्या नंतर लाभार्थी महिलेच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये अजून एक आधार नंबर टाकायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार क्रमांक इथं मागितला जाईल. त्यामध्ये जर अविवाहित महिला असेल तर त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक देऊ शकते किंवा विवाहित महिला असेल तर त्यांनी त्यांच्या हसबंडचं आधार कार्ड द्यायचं आहे. आता ते आधार कार्ड टाकून सिंपली कॅप्चा जो देण्यात आलेला आहे तो कॅप्चा टाकून सेंड ओ-टी-पी परत आपल्याला सेंड ओ-टी-पी करायचा आहे. सेंड ओ-टी-पी केल्याच्या नंतर तुमच्या वडिलांच्या किंवा हसबंडच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन असणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे. जातीचा प्रवर्ग सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांनी जो प्रश्न दिलेला आहे तोच भरपूर जणांना समजत नाहीये. पण तो समजण्यासाठी तो प्रश्न कसा असायला पाहिजे होता हे आपण पाहूयात. प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. असा प्रश्न आहे आणि यामध्ये 2 ऑप्शन आहेत, होय किंवा नाही. यामध्ये भरपूर जण काही जणांनी नाही सिलेक्ट केलेलं असेल, पण टेन्शन घेऊ नका. तो प्रश्नच असा गुगलीत टाकणार आहे. तो प्रश्न समजत नाहीये. हा प्रश्न कसा असायला पाहिजे होता माझ्यामध्ये तुम्ही पाहू शकताय. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का? किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत का? असा जर प्रश्न असताना खाली 2 ऑप्शन तुम्ही पाहू शकताय. निवृत्ती वेतन घेत आहेत का? तर सिंपली आपण नाही असं सिलेक्ट करू शकलो असतो आणि हा प्रश्न समजण्यासाठी सुद्धा एकदम सोयीस्कर होता. पण हा प्रश्न जो आहे निवृत्ती वेतन घेत नाहीत, हा प्रश्न बहुतांश जणांना समजणारा नाहीये. त्यामुळे होय सिलेक्ट करायचं का नाही सिलेक्ट करायचं हे कन्फ्युजन आहे. तर सिंपली तुम्हाला हे कन्फ्युजन न ठेवता डायरेक्टली इथे होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा पहिला प्रश्न सुद्धा तुम्हाला होय करायचा आहे आणि दुसरा प्रश्न तुम्ही पाहू शकता. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित व 1 अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. इथे सुद्धा तुम्हाला होय या ऑप्शनवरती
क्लिक करायचं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की हे दोन्ही ऑप्शन होय करणं गरजेचं आहे. आता भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की सर आमच्या घरामध्ये एकच महिला लाभ घेत आहे, तर त्या केसमध्ये आम्हाला काय सिलेक्ट करायचंय, नाही करायचंय की होय करायचंय? तर सध्या तरी तुम्ही होयच करायचं आहे, कारण तशी अजून अपडेट आलेली नाहीये. त्या कुटुंबातून जर तुम्ही एकच लाभार्थी असाल तर सिंपली तुम्हाला तिथं होय करणं गरजेचं आहे. कारण का सांगतोय तुम्हाला, GR नुसार एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ भेटत आहे. जर तुमच्या घरामध्ये एकच महिला लाभार्थी असेल तर सिंपली तुम्ही होय करून टाकायचं आहे. होय केल्याच्या नंतर संपूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची ई-KYC सक्सेसफुली झालेली आहे असं ग्रीनमध्ये तुम्हाला मेसेज दाखवला जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जी KYC केली जात आहे, त्या KYC मध्ये एक प्रश्न भरपूर जणांना समजत नाहीये, त्यामुळे भरपूर जण कन्फ्यूजमध्ये आहेत की तिथं होय करायचं का नाही करायचं. तर ही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.